नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या सेशनमध्ये आपण 25 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल। तर आजच्या सेशनमध्ये आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात। बघा, कोणत्या माजी भारतीय खासदाराला ब्रिटिश संसदेत ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अ. जे संतोष कुमार यांना नुकतंच ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। आता भारतीय पर्यावरणवादी नेते त्याचबरोबर माजी राज्यसभा खासदार जोगिनपल्ली संतोष कुमार यांना हाऊस ऑफ लॉर्ड्स, जी ब्रिटिश संसद आहे, या ठिकाणी ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। पर्यावरण वाचवण्यासाठी केलेल्या त्यांच्या व्यापक कार्याबद्दल त्यांना हा सन्मान जो आहे तो देण्यात आलेला आहे। ग्रीन इंडिया चॅलेंज नावाची त्यांची एक मोहीम आहे, जी लोकांना झाडे लावण्यासाठी त्याचबरोबर निसर्गाचं रक्षण करण्यासाठी प्रेरित करतं। आता संतोष कुमार यांच्याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर बघा, 2018 भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीनं तेलंगणातून ते राज्यसभेवरती निवडून आलेले आहेत आणि त्यांचं वृक्षवेदम 2.0 आणि विंग्स ऑफ पॅशन यांसारख्या पर्यावरणावरील महत्त्वपूर्ण पुस्तकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत। अलीकडेच काही महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत, ते कोणत्या व्यक्तींना मिळालेले आहेत ते देखील पाहूयात, कारण याच्यावरती देखील परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते। तर बघा, मैत्री पुष्पा यांना इफ्को साहित्य पुरस्कार 2025 मिळालेला आहे। त्याचबरोबर अंकिता जैन आहेत, यांना त्यांच्या ओरे फॉर फार्मसी या पुस्तकासाठी इफ्को युवा साहित्य पुरस्कार 2025 मिळालेला आहे। अशोक चक्रावरती यावर्षी पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे। तर बघा, अशोक चक्र कोणाला मिळालेला आहे? शुभांशु शुक्ल, देशाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे हा। त्याच्यानंतर भारतीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, यांना जेरुसलेममध्ये इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द सेनेट मेडल हा प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरलेले आहेत, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर अर्थशॉट पुरस्कार 2026 मुंबईत आयोजित केला जाणार आहे। एज्युकेट गर्ल्सच्या ज्या संस्थापक आहेत साफिना हुसेन यांना टाइम वुमन ऑफ द इयर 2026 म्हणून सूचीबद्ध केलेला आहे। 16 जागतिक नेत्यांपैकी त्यांना एक निवडलेला आहे। त्यांच्या संस्थेनं 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देखील जिंकलेला आहे। त्यांनी 2007 राजस्थानच्या पाली जिल्ह्यात या संस्थेची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे हा पॉईंट देखील इम्पॉर्टंट आहे बघा। त्याच्यानंतर डॉक्टर कृतिक करंत आहेत, या MS.B. मार्टिन 2026 पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत। स्टॉकहोम वॉटर प्राइज, ज्याला आपण जलक्षेत्रातील नोबेल पारितोषिक असं म्हणतोय, हा 2026चा कोणाला मिळालेला आहे? कावेह मदानी, इराणी शास्त्रज्ञ आहेत, यांना मिळालेला आहे। त्याच्यानंतर विमेन एम्पॉवरमेंट ट्रेबलजर हा अवॉर्ड 2026चा कोणाला मिळालेला आहे? कल्पना सोरेन, ज्या झारखंडच्या आमदार आहेत। त्याच्यानंतर अरुंधती रॉय यांच्या आत्मचरित्राला मदर मेरू कम्स टू मी हा 2025चा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड आत्मचरित्र श्रेणीत प्रदान करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लता दीनानाथ मंगेशकर अवॉर्ड 2026 कोणाला मिळालेला आहे? कैलास सत्यार्थी यांना। हे डिटेल व्हिडिओ अवॉर्ड्सशी रिलेटेड डिटेल अजून तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण तो बनवलेला आहे। 25-26चे जे सगळे अवॉर्ड आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड केलेली आहे। जर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही मिस केला असेल तर तो देखील एकदा पाहून घ्या, कारण त्याच्यावरती देखील बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच शेख लेक पक्षी अभयारण्याला भारताचे 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। तर ते कोणत्या राज्यात आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. उत्तर प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे। तर बघा, 22 एप्रिल 2026 रोजी शेका लेक पक्षी अभयारण्याला भारताचं 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। ही घोषणा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे आणि हे नेमकं कुठं आहे? उत्तर प्रदेशातील अलीगड या ठिकाणी आहे। आता यामुळं भारतातील रामसर स्थळांची संख्या एकूण किती झालेली आहे? 99 झालेली आहे आणि उत्तर प्रदेशातच 12 रामसर स्थळे आहेत। आता रामसर स्थळांबद्दल आणखीन महत्त्वाचं जाणून घेऊयात।
बघा, रामसर स्थळ म्हणजे एक विशेष सरोवर किंवा पाणथळ जागा आहे जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाची मानली जाते आणि संरक्षित असते. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा करार, जो रामसर करार म्हणूनही ओळखला जातो, यावर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आलेली आहे आणि तो 21 डिसेंबर 1975 रोजी काय केलेला आहे, अंमलात आणलेला आहे. भारतानं बघा 1 फेब्रुवारी 1982 रोजी रामसर करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. यामुळे दरवर्षी आपण काय करतोय, 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस जो आहे तो साजरा करतोय. हे प्रत्येक पॉईंट जे आहेत आपण तुम्हाला सांगतोय ते इम्पॉर्टंट आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तर ते प्रत्येक पॉईंट तुम्ही तेवढाच केअरफुली ऐकत चला आणि नोट डाऊन करून घेत चला. त्याच्यानंतर बघा, भारतातील पहिलं रामसर स्थळ हे कुठलं आहे, चिल्का सरोवर आहे, जे उडीसामध्ये आहे आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे राजस्थानमध्ये आहे. 1981ला याला रामसर साईट्सचं काय मिळालेलं आहे, दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठं रामसर स्थळ कोणतं, असं जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला तर ते असणार आहे पश्चिम बंगालमधील सुंदरबन. 2019ला याला दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान रामसर स्थळ कुठलं आहे, हिमाचल प्रदेशातील रेणुका पाणथळ. 2005मध्ये याला हा दर्जा मिळालेला आहे. त्याचबरोबर उदयपूर आणि इंदूर ही पाणथळ शहर प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय शहरं आहेत. त्याच्यानंतर पाणथळ जागांच्या सुज्ञ वापरासाठी रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या जयश्री व्यंकटेशन या पहिल्या भारतीय आहेत. बघा, महाराष्ट्रात सध्या 3 अधिकृत रामसर स्थळे आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. पहिलं कुठलं आहे, नांदूर माधमेश्वर, जे की नाशिकमध्ये आहे. हे महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ आहे ज्याला 2020ला हा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यानंतर लोणार सरोवर जे बुलढाण्यामध्ये आहे. आता हे सरोवराचं वैशिष्ट्य काय आहे, हे उल्कापातामुळे निर्मित खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे. आणि तिसरं म्हणजे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, जे मुंबई ठाणे या ठिकाणी आहे आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. तर हे सगळेच्या सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत जे तुम्ही लक्षात ठेवा. आपण तुम्हाला अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन देतोय जी परीक्षाभिमुख आहे आणि परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत चला. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकताच सुवारी सण कोणत्या राज्यात साजरा झाला असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, ड, आसाम. तर आसामच्या बोको प्रदेशात 114वा वार्षिक पारंपरिक सुवारी उत्सव जो आहे तो पार पडलेला आहे. भरघोस पिकासाठी आशीर्वाद मागण्याकरता, त्याचबरोबर शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीला हा सण जो आहे तो साजरा केला जातोय आणि हा प्रामुख्याने एक कृषी उत्सव आहे. ठीक आहे. आणि यामध्ये काय केले जाते, घोड्यांच्या शर्यती, हत्तींच्या शर्यती आणि इतर विविध शर्यतींसह मनोरंजक स्पर्धा, त्याचबरोबर पारंपरिक खेळांचा देखील समावेश केला जातोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अलीकडेच जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन कधी साजरा करण्यात आला असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे क, 23 एप्रिलला आपण जागतिक पुस्तक त्याचबरोबर कॉपीराईट दिन जो आहे तो साजरा करतोय. आता वाचनाला आणि पुस्तकांच्या महत्त्वाचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लोकांना वाचनाशी जोडणं, त्याचबरोबर पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करणं हा त्याचा उद्देश आहे. रबात, जी मोरोकोची राजधानी आहे, या शहराची जागतिक पुस्तक राजधानी 2026 म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नाव काय आहे, रबात. म्हणजेच हे शहर वर्षभर पुस्तके आणि वाचनाशी संबंधित कार्यक्रमांचं आयोजन करेल. आता युनेस्कोने 1995मध्ये जागतिक पुस्तक त्याचबरोबर कॉपीराईट दिनाची सुरुवात केलेली आहे. इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर एप्रिल महिन्यातले सगळेच्या सगळे इम्पॉर्टंट डेज आपण परत एकदा रिवाईज करूयात. बघा, 1 एप्रिलला आपण ओडिसाचा स्थापना दिवस, ज्यालाच उत्कल दिन असं म्हटलं जाते, तो साजरा करतोय. 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिन. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. तर 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन आपण साजरा करतोय. 6 एप्रिलला विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. तर 11 एप्रिलला 2 दिवस साजरे करतोय. पहिला आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि त्याचबरोबर जागतिक पार्किन्सन्स डे. त्याच्यानंतर 12 एप्रिलला आपण आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन. तर 14 एप्रिलला जागतिक चागास रोग दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील असते. 15 एप्रिलला जागतिक कला दिन.
16 एप्रिलला जागतिक आवाज दिन, तर 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिन आपण साजरा करतोय. 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन, 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन, 21 एप्रिलला राष्ट्रीय नागरी सेवा दिन, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन देखील आपण साजरे करतोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हा दर्जा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. हिमाचल प्रदेशमध्ये आहे हे. तर सरकारने 2022 मध्ये कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा जो परिसर आहे त्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं. तथापि हा निर्णय घेताना आवश्यक नियम आणि योग्य कार्यपद्धतीचं पालन केलं गेलेलं नाहीये असं न्यायालयामध्ये आढळून आलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाने ही अधिसूचना जी आहे ती रद्द केलेली आहे. आता ESZ म्हणजेच काय? राष्ट्रीय उद्यानाच्या सभोवतालचा असा प्रदेश जिथं धोकादायक किंवा प्रदूषणकारी कृत्यांना सक्त मनाई आहे. कर्नल शेरजंग राष्ट्रीय उद्यानाबद्दल जर बोलायचं झालं तर हे उद्यान हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. 2013 मध्ये याला राष्ट्रीय उद्यान बनवण्यात आलेलं होतं आणि सिंबलवारा राष्ट्रीय उद्यान म्हणून देखील याला ओळखलं जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी DRDOनं कोणती AI सक्षम प्रणाली गृह मंत्रालयाकडे सुपूर्द केली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बी. प्रज्ञा ही प्रणाली त्यांनी सुपूर्द केलेली आहे. आता देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी DRDOनं काय केलेलं आहे? प्रज्ञा नावाचे एक नवीन अत्याधुनिक उपग्रह प्रणाली विकसित केलेली आहे आणि ती गृह मंत्रालयाकडे सुपूर्द देखील केलेली आहे. प्रज्ञा हे एक विशेष तंत्रज्ञान आहे जे उपग्रहावरून छायाचित्रित घेऊन जमिनीवरील परिस्थिती दाखवत आहे. आता ही प्रणाली रिअल टाइम माहिती प्रोव्हाइड करते, त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणांना जलद आणि अचूक निर्णय जे आहेत ते घेता येत आहेत. त्याच्यानंतर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भारताची. 1958ला हिची स्थापना झालेली आहे. हेडक्वार्टर नवी दिल्लीमध्ये आहे. अध्यक्ष कोण आहेत? समीर V. कामत. DRDO दिन आपण कधी साजरा करतो? 1 जानेवारीला. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बल्गेरियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? क. रुमेन रादेव यांची नुकतीच निवड झालेली आहे बल्गेरियाचे पुढील पंतप्रधान म्हणून. त्यांच्या प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळवलेला आहे. त्याचबरोबर ते माजी राष्ट्रपती आणि हवाई दलाचे माजी कमांडर देखील आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नांदेडला भास्कर राव यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, असं तुम्हाला प्रश्न विचारला. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड. आंध्र प्रदेशचे ते माजी मुख्यमंत्री होते आणि यांचं नुकतंच हैदराबाद इथं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. बघा 1984 मध्ये त्यांनी ऑगस्ट बंड नावानं ओळखलं जाणारं एक मोठं राजकीय पाऊल उचललेलं होतं. त्यावेळी ते NT रामाराव यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्याच्यानंतर 1984 मध्येच NTR उपचारासाठी अमेरिकेत होते. तेव्हा भास्कर राव म्हणाले की त्यांच्याकडे बहुमत होतं आणि त्यांनी 16 ऑगस्ट 1984 रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली होती. यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद आणि आंदोलनं सुरू झालेली होती आणि NTR परत आले आणि त्यांनी लोकांसोबत एक आंदोलन सुरू केलं. अवघ्या 31 दिवसानंतर म्हणजेच 16 डिसेंबर 1984 रोजीच NTR यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि त्यांचा मुख्यमंत्री असतानाचा कार्यकाळ जो आहे तो केवळ 31 दिवसांचा होता, जो खूपच कमी मानला जातोय. आता आणखीन काही महत्त्वाच्या निधन वार्ता पाहूयात. बघा, रामवी सुतार हे एक भारतीय शिल्पकार होते. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. ते महाराष्ट्राचे रहिवासी होते. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ज्याला आपण महाराष्ट्र भूषण म्हणतोय, तो देखील प्राप्त झालेला होता. त्याच्यानंतर माहेर कॅस्टिलिनो भारताच्या पहिल्या मिस इंडिया 1964 मध्ये झालेल्या होत्या आणि या मुंबईच्या होत्या. त्यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे. विनोद कुमार शुक्ला हे एक हिंदी साहित्यिक होते. त्यांना नुकताच 2024 सालासाठीचा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेलं होतं. यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे. बघा, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान नाव काय आहे? खालेदा जिया यांचं देखील निधन झालेलं आहे.
तर पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं निधन झालेलं आहे. ते महाराष्ट्राचे होते. त्यांचं आत्मचरित्र अ वॉक ऑफ द हिल 2024मध्ये हे प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रकाशन वर्ष 2006 हे होतं. 2024ला संयुक्त राष्ट्र चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता भारत सरकारनं माधव गाडगीळ समितीची स्थापना 2010मध्ये केलेली होती, पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय आरोग्याचं मूल्यांकन करण्यासाठी. त्याचबरोबर कोलकाता येथे रहिवासी असलेले माजी विश्व बिलियर्ड्स चॅम्पियन मनोज कोठारी यांचं देखील अलीकडे निधन झालेलं आहे. तर आजच्या दिवसाच्या एवढ्या इम्पॉर्टंट करंट अपडेट्स होत्या. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास, तुम्हाला माहिती युजफुल वाटत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.